ही बातमी आहे गॅस तुटवड्यासंदर्भातली। त्याचा परिणाम आता मुंबईतल्या काही रेस्टॉरंट्सना व्हायला सुरुवात झालेली आहे। मुंबईतील भाजी मार्केटमध्ये सुद्धा याचा परिणाम जाणवतो आहे। मार्केटमध्ये भाज्यांना उठाव दिसून येत नाहीये। भाजीपाला पडून राहिल्याने विक्रेत्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। ही सगळी परिस्थिती आहे मार्केटमधली आणि याच्याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत, माहिती घेणार आहोत। सुस्मिता आमच्या सहकारी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। सुस्मिता, आतापर्यंत मागचे 2 दिवस आपण हे ऐकतोय की रेस्टॉरंट्सना फटका बसू शकतो, पण भाजी मार्केटला सुद्धा याचा फटका बसतोय, तर काय कारण, कसा परिणाम होतोय? मुळातच फक्त रेस्टॉरंट्स बंद झाले, त्यामुळं ग्राहकांना रेस्टॉरंट्स बंद झाल्याने त्याच्यावरतीच परिणाम नाही झालेला, तर रेस्टॉरंटवरती परावलंबी आयुष्य असणाऱ्या अनेक सप्लाय चेनवरती सुद्धा याचा परिणाम झालेला दिसतोय। ज्या सप्लाय चेनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे भाजीपाला मार्केट। भाजीपाला मार्केटमध्ये सध्या मी उपस्थित आहे। भायखळ्याच्या भाजीपाला मार्केटमध्ये एरवी प्रचंड गर्दी असते, माणसांनी गजबजलेला हा परिसर असतो, परंतु आज केवळ किरकोळ विक्रेते या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळच्या सत्रामध्ये ज्या वेळेला प्रचंड गर्दी असते त्यावेळेला माल पडून असल्याचं पाहायला मिळतंय। भाजीपाला खरेदी करणारे सगळ्यात मोठे जे हॉटेल असतात त्यांनी आपली किचन बंद केलेले आहेत, गॅस नाहीये आणि त्याचा थेट परिणाम आता सप्लाय चेनवरती होताना पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी आज मार्केटमध्ये भाजीपाला आलेला आहे, शेतकऱ्यांकडून माल विकत घेण्यात आलेला आहे, परंतु हा माल खरेदी करायला ग्राहक नाहीयेत। काय सांगाल, काय एकूण परिस्थिती आहे? भाजी खरेदी किती प्रमाणात त्याचा परिणाम झालेला आहे? साधारणपणे 50%हून अधिक रेस्टॉरंट्स हे सध्या बंद होण्याच्या स्थितीत आहेत। महत्त्वाचं सांगायचं असं की मार्केटमध्ये आज जवळजवळ 50 ते 60% हॉटेलची ऑर्डर्स बंद झालेले आहेत व शेतकऱ्यांनी जो पाठवलेला आम्हाला माल आहे तो तसाच्या तसाच पडलेला आहे व तो माल खराब होणार। आज शेतकऱ्यांनी पावसाला तोंड देऊन आज माल पिकवलेला आहे। आज ईदीचे दिवस चालू आहेत, आज आमचं एक्सपोर्ट चालू असतं। दुबई, बेहरीन इकडे सगळं केळं असतील, संत्रा असतील, डाळिंब असतील, लिंबू असतील, हे आम्ही एक्सपोर्ट करत असतो, पण बाहेरगावी माल जायचा पहिला बंद झाला, त्यामुळे तो फटका बसला। त्यानंतर आता गॅस कुठेही मिळत नाहीये, अशी बाहेर हॉटेलवाल्यांची बोंबाबोंब चालू आहे। आज 2,500-3,000 हजार रुपये देऊन सिलेंडर घेतात गॅसवाले, पण हॉटेल उद्या बंद, 50% आज बंद आहेत। उद्या काय होईल याचा भरोसा नाही। आज आमचा सर्व माल इंडस्ट्रियल इस्टेट कॅन्टीनला जातो, ते देखील कॅन्टीन बंद पडलेले आहेत आणि जवळजवळ मुंबईत 50% लोक ही बाहेर हॉटेलवरती अवलंबून असतात आणि हॉटेलमध्येच खायला नाही तर लोकांनी जायचं कुठं, हा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे। तेव्हा सरकारला विनंती आहे की याच्यात काहीतरी मध्यस्थी करून या हॉटेल व्यावसायिक आहे यांना तरी गॅस सिलेंडर पुरवठा करणे व त्यानंतर आम्ही स्वतः जे घरगुती गॅस आहे त्याला आम्ही फोन करतो, तर ऑनलाईन वरती फोन घेतला, ऑर्डर घेतली जात नाहीये। आम्ही ब्लॅकनी जाऊन गॅस घेतलेला आहे स्वतः। मुळातच आज साधारणपणे भायखळा मार्केट असेल किंवा दादर मार्केट असेल, इतर अनेक मार्केटमध्ये किती टक्के माल हा पडून आहे? शेतीमधनं हा माल तुमच्यापर्यंत येतो, किती मोठ्या प्रमाणात हा जादा साठा तुमच्याकडे असू शकतो? जादा साठा म्हणजे जवळजवळ 60 ते 70% माल अजून पडू नये आणि हा माल आज खपला गेला नाही तर उद्या त्याची विल्हेवाट ही सरसोडी कचऱ्याच्या डब्यातच करावी लागणार, कारण हा नाशवंत माल असतो। पालेभाजी ही दुसऱ्या दिवशी फेकून दिली जाते, यूज करता येत नाही, त्यामुळं याच्यावरती कृपया जरा तातडीने पावलं उचलायला पाहिजेत। याच्यामुळे भाज्यांचे दर कसे असणार आहेत? कमी होत आहेत, कारण मागणीच कमी झाल्यामुळे आता जेवढ्या मोठ्या संख्येने या भाज्या आल्या तर भाज्यांचे दर साधारण कसे असतील? भाज्यांचे दर जे आहेत ते आता सर्व स्थिरावलेले आहेत सध्या, कारण पाऊस चांगला झालेला आहे, सगळे भाजीपाला व्यवस्थित येते। भाज्यांचे दर सर्व स्थिरावलेले असताना असं जर गॅसच्या याने जर डोकं वर काढलं तर सर्व भाज्यांचे बाजार एवढे खाली जातील की जे शेतकऱ्यांना जो माल त्यांनी पिकवलाय त्याचा मोबदला जरा पण मिळणार नाही। याची खूप मोठी नुकसान शेतकऱ्यांनाच भरावी लागणार आहे। आपण बघतोय की या केवळ हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद झाल्यानं थेट शेतकऱ्यांपर्यंत आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवरती सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे। मुंबईसारख्या शहरामध्ये 50%च्या आसपास हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स हे काही दिवसांपुरता आपला जो गॅसचा साठा आहे तो वापरतायत, त्यामुळे नेमकी ही परिस्थिती कधी निवळते हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण आता हळूहळू प्रत्येक स्तरावरतील रोजगारावरती याचा परिणाम होताना पाहायला मिळतो। सुवर्णा, नक्की सुस्मिता, धन्यवाद। आपण सविस्तर माहिती दिलीत आणि तिथल्या व्यक्तींशी बोललात, संवाद साधलात, काय परिणाम झालेला आहे त्याच्याविषयी।